सुपरफास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी SP न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। आज या ठिकाणी आम्ही सचिनभाऊ पडळकर यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे। आम्ही वंचित बहुजन आघाडी स्थापन केली म्हणजे पंढरपूरला जे आम्ही सत्ता संपादन मेळावा लावला इथं त्या ठिकाणपासून वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाली। परंतु आता अलीकडच्या काळात असं झालं, वाढतं बहुमत बघता आंबेडकर साहेबांनी कोणालाही विचारात न घेता ह्या उमेदवाऱ्या दिलेल्या आहेत। तर परवा आम्ही शिर्डी लोकसभेची जी उमेदवारी आहे त्या उमेदवारीसाठी आम्ही थोडा त्यांच्याकडे संघ बांधला, परंतु तिथं डॉक्टर साहेबांना असं तिथं सांगण्यात आलं की तुम्ही या उमेदवारीत नाक खुपसू नका। मग आता आम्ही जर वंचित बहुजन आघाडी कशासाठी स्थापन केली की बाबा या प्रस्थापितांना आम्ही कंटाळलेलो आहे आणि प्रस्थापिताला कंटाळलं असल्यामुळं इथं कुठंतरी आपल्याला या आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून पुढं जाण्याची एक संधी मिळेल असं वाटलं होतं। परंतु वस्तुस्थिती वेगळीच आहे। माढा लोकसभा मतदारसंघात 6.5 लाख धनगरात त्यांना एकही धनगर समाजाचा उमेदवार मिळाला नाही। पहिला माझा मुद्दा हेच आहे। आता आमचे यंग ब्रिगेडचे सचिन पडळकर आहेत, बाकीचे अजून 7-8 जणांनी फॉर्म इथं भरलेले आहेत, परंतु आता आज आमची मीटिंग होणार आहे आणि सगळ्यांना आम्ही एकत्रितरित्या फॉर्म माघारी घेऊन सचिन भाऊंना आम्ही मदत करायला सांगणार आहे। पहिली गोष्ट म्हणजे आम्ही माढा लोकसभेतला एक उमेदवार आणि सांगलीचं तर काय आमचं सीट धनगर समाजाचं येणारच आहे, त्यात काय वाद नाही। दुसरी गोष्ट शिर्डी लोकसभेत जे आता डॉक्टर साबळे साहेब आहेत त्यांना आम्ही 100% निवडून आणण्यासाठी आता आमची डॉक्टर बेशे साहेबाची माझी पहिली आता आटच अशी आहे की ही 2 उमेदवारासाठी आपण महाराष्ट्रात म्हणजे शिर्डी लोकसभेत आणि माढा लोकसभेत आम्ही दुडगुस घालाय आजपासून सुरुवात केलेली आहे आणि प्रस्थापिताला आम्ही काय आहे हे दाखवून देण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहे। त्यामुळे सचिन भाऊ पडळकरांचा विजय हा मी तुम्हाला आज 100% प्रस्थापितासाठी आहे का वंचित बहुजन आघाडीने घेतले? नाही आता वाद असा आहे आमचा की आमचा वाद हा पहिला प्रस्थापित 4 पक्षाबरोबर होता, पण आता त्याला एक जोड अशी आली की 5वा पण पक्ष आता तो वादाच्या भोवऱ्यातच सापडलेला आहे। आमच्या दृष्टीनं तो आमच्यासाठी वादच समजा तुम्ही। वंचित बहुजन आघाडी आम्हाला आता विरोधकच ठरलेले आहे। जे महाराष्ट्रामध्ये जे उमेदवार दिलेले आहेत त्या उमेदवारांबाबत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी कुठल्याही स्थानिक मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांशी चर्चा केलेली नव्हती। दुसरी गोष्ट, हे उमेदवार जे दिलेले आहेत अहमदनगर जिल्ह्यामध्ये विखे जे विरोधी पक्षनेते आहेत त्यांचा मुलगा डॉक्टर सुजय विखे हा अहमदनगर लोकसभेचा उमेदवार आणि शिर्डी लोकसभेमध्ये राधाकृष्ण विखे यांचं प्राबल्य असतं, ह्यांच्याबरोबर क्लिअर कट त्यांनी ॲडजस्टमेंट केलेली आहे। आता हा माढा मतदारसंघ जो आहे याच्यामध्ये देखील जो वंचित आघाडीचा उमेदवार आहे या ठिकाणी ॲडव्होकेट विजयराव मोरे हे पूर्वीचे शरदराव पवार यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याबरोबर बराच काळ त्यांनी राजकीय कार्यकाळ त्यांनी घालवलेला आहे आणि या ठिकाणी माढ्यामध्ये इतके उमेदवार असताना देखील बाहेरून येऊन त्यांना जर आम्हाला पहिल्या बैठकीत विचारलं असतं की बा इथे उमेदवार कोणता द्यायचा, स्थानिकांशी न चर्चा करता लादलेले उमेदवार आहेत। हे 2 उमेदवारांची जे उदाहरणं आहेत हे पुरेशी आहेत। अशा पद्धतीने जे सुरुवातीला आम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये धनगर समाज यावा याकरिता पंढरपूरमध्ये 20 मे 2018 रोजी सत्ता संपादन महानिर्धार मेळावा धनगर समाजाने आयोजित केला होता। त्याचे प्रमुख मार्गदर्शक ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना आम्ही बोलवलेलो होतो। आता या ठिकाणी कसं झालेलं आहे की वंचित आघाडीला बनवताना फाउंडर मेंबर म्हणून आम्हाला कोणाला अधिकृतपणे त्या वंचित आघाडीत घेतलेलं नाही। पक्ष म्हणून त्याची रजिस्ट्रेशन केल्यापासून त्याच्यात कोणाला काय महत्त्व नाही आणि ज्यावेळेस आम्ही त्यांना प्रश्न विचारला की शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये जे डॉक्टर अरुण साबळे त्यांना पहिल्या फेरीमध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा AB फॉर्म देऊन उमेदवार म्हणून घोषित केलं, परंतु त्या ठिकाणी जे विखे आहेत त्यांचा काँग्रेसमध्ये असणाराचा जो कार्यकर्ता आहे
त्यांनी उमेदवारी दिली. म्हणजे एकीकडे आपण म्हणायचं घराणेशाही संपुष्टात आली पाहिजे आणि दुसरीकडे प्रस्थापितांच्या चेल्या चपेटांनाच ही त्या ठिकाणी उमेदवारी दिली. यावर मला स्पष्टपणे आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही असं का केलं, तर ते म्हणे आम्ही शिर्डीच्या लोकसभेच्या मतदारसंघात तुम्ही ना खुपसायचं नाही, ज्याकरिता आम्ही हे वंचित बहुजन आघाडी निर्माण करताना योगदान दिलं किंवा ज्या काय कल्पना मांडल्या त्या शाहू फुले आंबेडकरी चळवळीला अनुसरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही ही वंचित बहुजन आघाडी आहे आणि त्याद्वारे ही सत्ता तळागाळात गेली पाहिजे या पद्धतीने मांडली. परंतु आता हे होत नाही. हे जे आता जे चित्र झालेलं आहे, आता फॉर्म भरून झाल्यानंतर जे चित्र निर्माण झालेलं आहे ते बहुतेक मतदारसंघात ॲडजस्टमेंट करून अशी गोष्टी झालेल्या असल्यामुळं आमचा या सिस्टीमवरचा व्यवस्थेवरचा त्यांनी जे निर्माण केले भरोसा उडालेला असल्यामुळं परवा आम्ही त्यांना क्लिअर कट सांगितलं की आम्ही वंचित बहुजन आघाडीतून आम्ही आता मागे फिरलेलो आहोत, आम्ही तुमच्याबरोबर नाही. किती लोक आहेत वंचित बहुजन आघाडीच्या मागे, तुमच्याबरोबर किती लोक आहेत? आता तुमच्यावर अवलंबून आहे. आता तुम्ही ज्या पद्धतीने दाखवणार तो क्लिअर कट मेसेज जर समाजात गेला, स्वाभिमानी कार्यकर्त्यांपर्यंत हा मेसेज गेला, तर तुम्हाला पुष्कळ लोक तुम्हाला संपर्क करणार आहे. आता माढा लोक मतदारसंघामध्ये तुम्ही कोणाला या ठिकाणी सचिन भाऊ पडळकर म्हणून जे उमेदवार आहेत ते अत्यंत सक्षम असे उमेदवार आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही जीवाचं रान करणार आहेत आणि निवडूनच आणणार आहेत. तुम्हाला 100% दिसायला खासदार झालेला असणार. अपक्ष म्हणून उभारले अपक्ष यंत्रणा जरी असली ना, आज पक्षाला किंमत राहिलेली नाही. आपण गेल्या 40-45 वर्षे तेच वाकडे तिकडे चेहरे, तेच नेते, ह्याला तरुण कंटाळलेला आहे. गेल्या 5 वर्षात जे उमेदवार होते त्यांचे चेहरे परत बघू वाटत नाहीत. वयोमानाचा परिणाम सगळ्याच गोष्टी यांनी महाराष्ट्र लुटलेला आहे. त्या पक्षप्रमुखाने आणि त्यांच्या कार्यकर्त्याने आणि त्या लोकसभेत किंवा विधिमंडळात गेलेल्या सगळ्यांनी ज्या महाराष्ट्राची लूट केलेली आहे. त्यामुळे आमचं एकच म्हणणं आहे की आम्ही तरुणांना या ठिकाणी आवाहन करतो आणि तुमच्या आपल्या माध्यमातून सांगतो की आता पक्ष प्रणालीवर आमचा भरोसा राहिलेला नाही. प्रत्येकजण येतो, सेटलमेंट करतो, ॲडजस्टमेंट करतात, सगळी एकत्र वर येतात आणि खालच्या जनतेला मूर्ख बनवतात आणि निवडणुका जिंकतात. हा फंडा आमच्या आणि सर्वच तरुणांच्या लक्षात आलेला आहे. त्यामुळे आज या ठिकाणी माढा लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सचिन पडळकर यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्यासाठी धनगर समाजाचे नेते डॉक्टर इंद्रकुमार भिसे, त्याचबरोबर धडाडीचे युवा नेते दत्ताप्पा करे या ठिकाणी उपस्थित झालेत आणि महाराष्ट्रामध्ये जी वंचित बहुजन विकास आघाडी स्थापन झाली त्याच्यामधले हे फाउंडर मेंबर आहेत. परंतु माढा मतदारसंघामध्ये धनगर समाजाचे अनेक युवक कार्यकर्ते निवडणुकीच्या मैदानात असतानासुद्धा या ठिकाणी विजयकुमार मोरेंना या ठिकाणी उमेदवारी दिली होती. परंतु डॉक्टर भिसे साहेबांनी या ठिकाणी वंचितचा उमेदवार सोडून धनगर समाजाच्या वतीनं, त्यांच्या संघटनेच्या वतीनं या ठिकाणी माननीय सचिनदादा पडळकरांना आज या ठिकाणी पाठिंबा डिक्लेअर केलेला आहे आणि या ठिकाणी ते आजपासून 21 तारखेपर्यंत फुल टाईम या ठिकाणी प्रचारसभा घेणार आहेत आणि त्यांच्या पाठिंब्यामुळं सचिन पडळकरांची ताकद आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. आज आमची स्पर्धा ही काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपच्या बरोबर आहे. बाकी कोण आमच्याबरोबर स्पर्धेत नाही. आमची लढाई ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी, सेना, भाजपबरोबर होणार आहे. या मतदारसंघामध्ये जरी मीडिया आणि सगळी लोक सांगत असली की दुरंगी लढत आहे, परंतु या ठिकाणी आम्ही तिरंगी लढतीमध्ये, सचिन पडळकर हे तिरंगी लढतीमध्ये आहेत आणि माढा मतदारसंघातल्या धनगर समाजातला जो युवक वर्ग आहे त्या युवक वर्गाचा या ठिकाणी सचिन पडळकरांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळतो आहे. आम्ही आज सांगोला तालुका असेल, मान फलटण ज्या ठिकाणी धनगर समाज मोठ्या प्रमाणावरती आहे, त्याचबरोबर बहुजन समाजातली काही लोक, वंचित बहुजन आघाडीतली काही लोक आम्हाला या ठिकाणी हळूहळू अजून पुढच्या काही दिवसामध्ये पाठिंबा देणार आहेत. त्यामुळं आमची उमेदवारी ही तिरंगीमध्ये आहे.